तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि शिंगीला गाईला आता मी न्यायला लागलेलो आहे. आज आहे रविवार, थोडा उशीर झाला. आता वाजले जवळजवळ 9:30-10. लवकरच नेत असतो मी सकाळ सकाळ, पण माणसं आली ती त्याच्यामुळं उशीर झाला. गाई बांधल्या, चरतल्या आता. आणि आज आहे रविवार. आज लेकरं घरी असल्यामुळं घराची साफसफाई करायला चालू केलं आहे. एक एक खोली स्वच्छ करायची, तर ती बी कामं आहे. ते आता तेवढी कामं आता एक एक करावं लागणार आहे, कारण की ही कामं झाली की परत आपल्याला शेतातली कामं लय येणार आहे. ते कसली अडचण आहे, अडचण काढावं लागणार आहे. हो काही राडा सगळा झाला, आता सगळं व्यवस्थित करायचं, स्वच्छ करायचं. सगळं बाहेर नाही लागलं. दुसऱ्या खोलीत शिफ्ट आहे. ही खोली स्वच्छ करायची का? खोली सगळे स्वच्छ करून घ्यायची आपल्याला. त्याच्यामुळे ह्यांनी इकडं सामान सगळं टाकायला चालू केलेलं आहे. इकडल्या खोली बर. स्वच्छता मोहीम आजपासून चालू झालेली आहे. मेन कोण आहेत ह्याच्यातले अध्यक्ष? स्वच्छता मोहीमचे मेन अध्यक्ष कोण आहेत? सगळंच बाहेर टाकायला लागलं काय? माझ्याकडं बर. चालतंय पाटी आणा, मोठी पाटी आणा वरची. दोन न्यायच्या, परत हाय असं लावून ठेवायचं. काय तिकडं तसंच ठेवायचं नाही परत. हे काय लावलंय रे? तुला किती वेळा सांगितलं तिला हात लावू नको म्हणून? हा, तुझी कामं कर पटकन. पेन देऊन टाक तिचा कोणाच पेन आहे ती? त्याच्या नादी लागू नको तू. तुझी कामं कर रे. काय लावले? मला माहिती बघ की त्याला सांग की मारले म्हणून. तू खोड्या करतोय बारक्या. मी काय केलं? नाजूक खोड्या कर नको. मी काय केलं? सरक. काय करतोय ग? ते तिला अजिबात हात लावायचा नाही, तिला हे करायचं नाही. सगळी स्वच्छता करून घ्यायची. उरक लवकर. झोपणार आहे? ए, पाणी तयार ठेवू काय? कडक कडक पाणी. आधी गार वाटायचं मग कडक वाटायचं पाणी अंगावर त्याच्या. तू कसं झोपतोय? रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का. मर किसी किसी को याद करेंगे, किसी के मुस्कुराएंगे. कहे न फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. पंख्याला पुसावं लागतंय का? निघत नाही. आता कळलं वाटतं. पुसून इकडे नुसतं काढावं. वरी चढावं लागेल मला झाड काढायला. माळा सगळा स्वच्छ झाडून काढा. भिंती पण झाडून काढायच्या तिथल्या. हा, त्या पण व्यवस्थित घ्यायची सगळे. ती झाडले तरी पण जर असलं कुठं तर ती घेऊन टाकायचं. सगळं स्वच्छ क्लीन करून टाकायचं. तर हे बघा, ही कुंभारीन माशी घरटं बनवलं इथं. आणि तिनं आळी आणली बघा. सोडायला लागली बघा. आता आतमध्ये सोडली आळी. अशा 2-4 आळ्या आतमध्ये सोडते आणि ती तोंड बंद करून टाकतात. ही जी तोंड आहे का, ही आळी दिसली पण असेल तुम्हाला आतमध्ये, बघा हिरवी आळी. ते तोंड बंद करून टाकते. मग आतमध्ये तिची अंडी फुटून तिची पिल्लं बाहेर निघली की त्या आळीला खातात. आणि मोठी झाल्यानंतर हे टोकरून येऊन बाहेर निघतात. हिला म्हणायचं कुंभारीन माशी. शेतकऱ्याचा मित्र आहे बरं काही, कारण पिकावरच्या आळ्या घेऊन येते
त्याच्यामुळे हिला शेतकऱ्याचा मित्र म्हणलं जात आहे. कुंभारीण माशी. भर दुपारची वेळ आहे आता. गाई पाणी पाजून बांधल्या आणि जाता जाता बघितलं तर इथं आपल्या रानात एक तुळस आली. ही रान तुळस म्हणायचं हिला. म्हणजे पानांचा असा सुगंध येतो. काहींना आवडतो सुगंध याचा, काहींना आवडत नाही. त्याला निळसर रंगाची अशी फुलं येते. रस्त्याच्या कडेने बरीच ही वनस्पती बघायला मिळते. मला ह्या पानांचा सुगंध लय आवडतो. ही पान तोडत असतो आणि ह्याचा सुगंध घेत असतो मी. बरं वाटतं तेवढंच, चांगलं वाटतं. चालू घरी आपण. ही सगळी भांडी घासून घ्यायची ती काय का घासायची ती? बर, तू काळजी करू मग मी घासतो. तुमच्याकडेच आहे ते. काय माझ्याकडे आहे ती आता भांडी आपण दोघं घासू. ते आवाज घुमायला लागलाय का खोलीमध्ये? सामान बाहेर काढल्यामुळे, सामान बाहेर काढल्यामुळे सगळा आवाज घुमायला लागला. पाणी कमी लागतं. काय म्हणलं? पाण्याने पुसून घ्यायला, खडक्याने पुसून घ्यायचं. घर साफ करायला चालू केले. पाठीवरचा पंप आणलाय आणि त्याने पाणी मारून घेतलंय. पाणी कमी लागते. पुसून घ्यायचं. बस केलं. पुसायला पडतं ते का हे थोडके? हाच घ्यायचं. असं निघते का सगळं? निघतंय का ब्रश मारायचा एकदा? हा, घासणी मारावं लागेल. काय घासून घ्यावं लागेल एकदा. ह्याला हा कशाने? ब्रशने? हा, नाही घासणी आपल्या घासणे तर दे. चल. तर एकदम क्लीन आणि एकदम स्वच्छ झालं घर. आपले किचन झालंय आज एकदम व्यवस्थित, एकदम सफाईदार, स्वच्छ दिसायला लागलं. एकदम चांगलं प्रसन्न वाटायला लागले. तर सगळ्या खोल्या हळूहळू स्वच्छ करून घ्यायचे सगळ्या आपल्याला. आज किचन तर झालं. तर आज भाजी बनवली दोडक्याची भाजी, ज्वारीची भाकरी आणि शेंगा असल्या तर शेंगा तेवढं घे आपल्याला तोंडी लावायला मस्तपैकी. नाही तर लोणचं बिंचं घे. लोणचं आहे ना आपल्याकडं? लोणचं घे. चला रे जेवायला. चला जेवण करून घेऊ मस्तपैकी. आता वाजले जवळजवळ 9:30. आज जरा उशीर झाला, बरीच कामं होती. कामात जरा दंग होतं, उशीर झाला. चला जेवायचं नाही काय? चला मग तिला बोलव सुचेताला. फॅन लावतो. फॅन जरा उकाडावी आहे त्यामुळे फॅन लावला आहे. मित्रांनो मस्तपैकी जेवण करून घेऊ. परत अजून थोड्या वेळाने आपण भेटू. फॅनची हवा गरम येते सर्व, स्लॅब तापल्यामुळं ना. तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ 10 वाजलेले आहे. ते मी आलो सहज आपलं गायींना बघायला. वेळ रात्रीची आहे. आकाशात चांदण्या पण चमचम करते. ते आभाळ आहे कुठं कुठं, अशी कंडिशन आहे. गाईला थोडंसं मला दुसरीकडे बांधायचं, कारण इथं सोम्याला बांधलेलं आहे आणि ती रात्रीचं पेणार आहे. सकाळच्याला आपल्याला दूध काढायचे, त्यामुळे गाईला बाहेर बांधावं म्हणलं होतं. आणि आमच्या गावातनं जरा फोन पण आलेला आहे. म्हटलं बाहेर जरा चक्कर टाकावी. कशाचं फोन आले ते काय ते मी तुम्हाला सांगतो घरामध्ये गेल्यावर. तर बघतो मी इकडे जरा थोडं वातावरण कसं आहे काय. गट्टू इकडं आपला, गट्टू या. गुड बॉय. चल इकडं. गुड बॉय. डॉन कुठे गेला? डॉन कुठं आहे? डॉन असतो पण डॉन असा येत नाही बघा. डॉन सावध नाही, कुठंतरी झोपला असणार आहे आणि ते येत नाही. तर गाईला इकडं बांधवा आली. तर मंडळी रात्रीची आता वाजले जवळजवळ 11. जेवणही झाली आमची. दोडक्याची भाजी, भाकरी. जेवण झालं आणि गावातल्या 1-2 जणांचा म्हणजे आपल्या मित्रांचा फोन आला की बाबा ह्या भागात चोर आले ते म्हणून. चोर आले ते म्हणजे त्यांनी उगाच कालवा केला नाही. CCTVमध्ये शेजारच्या गावात दिसलं तसं CCTVमध्ये, आणि ते फोटो काढून व्हॉट्सअप ग्रुपला पाठवले. तर त्याच्यामुळे त्यांनी मला फोन केला की बाबा ह्या भागात काय तसं कालवा आहे का? पण मी म्हणलं तसं तर काय कालवा नाही अजून. मी थोडं वेळ जागणार आहे, बघणार आहे काय, म्हणजे कसं थोडं सावध राहिलेलं बरं असतं. ह्याच्या आधी पण असं प्रसंग लई माझ्या जीवनात येऊन गेलं. इथल्या पाठीमागच्या वस्तींवर सुद्धा हल्ला झालेला होता. मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो की खाली राहत होतो आम्ही तिकडं. ते शेड उडून गेलं आणि परत इकडं आलो. इकडं शेड बांधलं आणि इथं आलतो.
ही जवळजवळ किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपली सुचिता लहान होती तेव्हाची ना ग. हा तरी झालेला 9 असतं. मध्ये असेल. हां 2009 मध्ये. 2009 मधली घटना आहे ही. योगेश आलता असाच आणि त्याने लॅपटॉप आणला होता. लॅपटॉपवर मला नवीन घेतला हां होता. म्हणजे त्या टायमाला लॅपटॉप घेतलं होतं. टी व्ही त्या टायमाला मी इकडं नव्हता माझ्याकडे. आपल्याकडे काहीच नव्हतं. टी व्ही नव्हता काय नव्हता. मग ते पिक्चर चांगले चांगले भरून आणायचं लॅपटॉपमध्ये. मग मी लॅपटॉपवर पिक्चर बघत बसलो होतो शेडमध्ये आणि ही झोपली होती आणि मी एकटाच पिक्चर बघत बसलो होतो. आणि माझ्याकडे एक कुत्रा होता त्या टायमाला. त्या कुत्र्याला शेपूट नव्हती. शेपूट तुटका कुत्रा म्हणजे कट केलेली शेपूट होती आणि कोणी कट केली होती मला माहीत नाही. पण ते पिल्लू आणताना तात्यांनी घेऊन आलं ते पिल्लू आणि ते तसंच आणलं होतं. आणि मग मी आतमध्ये होतो. मग ते कुत्रं जोरात भोकायला लागलो. इतक्या जोरात भोकायला लागले. मग मी काय केलं, हातात काठी घेतली आणि बाहेर आलो तर बल्बाचा प्रकाश आणि बल्बाचा प्रकाश काचेच्या बल्बाचा प्रकाश बरं का. आता बल्ब हे पांढरे होते त्या टायमाला जरा बऱ्यापैकी काचेचं बल्ब चालत होतं. तुम्हाला आठवत पण असेल असं गोळा बल्ब असायचा, पिवळा धमक प्रकाश पडायचा. ती डोळ्याला त्रासदायक नाही तर पण आताचं बल्ब डोळ्याला लय त्रास द्यायचा. तर त्या बल्बाच्या प्रकाशात जास्त लांब जात नव्हता ते प्रकाश. मग कुत्रं माझ्यापासून एक साधारणतः 20 ते 25 फूट अंतरावर मी बाहेर आलो की कुत्रं पुढं पळालं. म्हणजे त्याला आधार पोचला ना कुत्र्याला. मग कुत्रं पुढं पळाल्यानंतर मी म्हणलं कुत्रं 25 फूट पुढं आहे म्हणल्यावर मी काय केलं, हातात काठी घेऊन कुत्र्याच्या मागं पळालो. कुत्रं जोरात भुकत होतं. ती पुढं ज्या व्यक्ती होत्या, पुढं कोण होते मला अंधारात काय दिसलं नाही. पण त्या व्यक्ती होते त्यांना समजले की असं ही माणूस काठी घेऊन आपल्याकडे येतोय. म्हणून ते काय केलं, त्यांनी ते पळाले आणि तालीच्या आडमोडी जाऊन लपले. कुत्रं तसंच भुकत होतं. मी विचार केला की आपण एकटा आहे आणि अंधारात जाणं चुकीचं आहे. मी थोडंसं खाकरलो म्हणजे खेड्यातली माणसं कशी अशी खाकरते ती, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्यक्तीला कळावं की आपण जागा आहे, सावध आहे. असा सावध पवित्रा घेतला मी आणि घरात आलो, कडी लावली आणि बसलो. आणि बरोबर अर्ध्या तासानं पाठीमागची जी वस्ती आहे, पाठीमागची वस्ती म्हणजे पाठीमागं 2-4 वस्ती आहेत त्या. तर त्या पाठीमागच्या वस्तीवर एका चोरट्यांनी हल्ला केला आणि तिथं थोडी मारहाण झाली. तर या अशा घटना हे खेड्यात घडत असते त्या. ही पहिल्यापासून घडतच आलेल्या आहेत त्या आणि माझ्या डोळ्यात एकच अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत त्या. तर मी जरा थोडं ह्या बाबतीत सावधच असतो. त्याच्यामुळं आता जवळजवळ आता 11-11:30 वाजत झाले त्या. अजून थोड्या वेळ मी जागणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.